सो गाईज आता चेंजिंग वगैरे करून आता आम्ही चाललोय लाईट हाऊस मध्ये. आणि तो बघा तिकडे जो फिरतोय ना राऊंड राऊंड, तो लाईट हाऊस आहे. तिकडेच आम्हाला जायचंय. त्याच्या आधी आपला फ्लॅग बघा, झेंडा. तर गाईज हे बघा इकडे लाईट हाऊस आहे. आमचे फ्रेंड लोक जरा विचार करते जायचं की नाही, कारण का इथं खाली जावं लागेल आणि तिथून रस्ता आहे वरती जाण्यासाठी. सो कदाचित आमचं तिकडे जाणं कॅन्सल होऊ शकतं. इकडूनच बघा. सो असं आहे लाईट हाऊस. आणि हा आहे छोटासा कोणता तरी हाऊस. त्याचा गेट बंद आहे, काय माहिती का बंद केलेला. आय थिंक टायमिंग आहे त्याचा, दाखवते कसा आहे तो. हे बघा आतून शिड्या आहेत बघा, आणि वरतून चांगला व्ह्यू दिसेल आपल्याला. पण आता ते बंद आहे. सो आपण एवढा वेट तर नाही करू शकत, त्याच्यामुळे आपल्याला इथूनच बघावं लागेल बघा. आणि हो, त्याच्याच मागे तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवते. लुक ॲट द व्ह्यू गाईज, एक नंबर. खूपच छान असा व्ह्यू आहे. आपण बघायला जाणारच आहोत तिकडे. त्याच्या आधी आपलं इकडे फोटोशूट होईल आणि नंतरच आपण जाऊया तिकडे. सो गाईज आता आपण भुलभुलैया मध्ये जातोय. मी तुम्हाला दाखवते भुलभुलैयाचा रस्ता. भुलभुलैया म्हणजे नावाप्रमाणेच आहे, आपण जिथे जाणार ते भूल विसरायलाच होणार रस्ता. तर मी तुम्हाला दाखवते इकडे नक्की काय आहे भुलभुलैया. आमच्या अदर फ्रेंड गेले पुढे, आपण पण कंटिन्यू जाऊया. इकडून जा तिकडून जा कुठून पण जा, रस्ता भुलभुलैया असा आहे. अरे बापरे, खूपच मोठा आहे रे भुलभुलैया. माय गॉड, आपण आतून जाण्याचे कष्ट नको करायला, जाऊया. ओके जाऊया. भुलभुलैया, भुलभुलैया. हा बाय बाय. आपण बाहेर. अच्छा हे ऍक्च्युली भुलभुलैया सारखं आपण इकडे आलो. आता एक्झिट कसं आहे? एक्झिट कुठे आहे? अच्छा ओके, हा करेक्ट. तसं दिलं आहे, तेच फॉलो करत जायचं. रोड एकदम आहे म्हणजे व्यवस्थित आहे. पुढे जाऊ. हा ते पण आहेच म्हणा. बघून ए यार ते बघ. नाही हा तिकडून पण आहे, तिथे जॉईन होणार तो. या साईडने आहे इकडे. अच्छा इकडे आहे का एक्झिट? इकडून येऊ शकता तुम्ही. इतका पण हार्ड नव्हता भुलभुलैया, इझीच होता. शी बाबा मजा नाही आली, मजा नाही आया. काय आहे आलं पण आपण. हे बघा ह्याच्यात कोणता होता भुलभुलैया? नव्हता, एवढा तर नव्हता. नथिंग. भुलभुलैया संपला, तिकडून आम्ही जस्ट इकडे आलो. खतम. कसं वाटलं भुलभुलैया? छान वाटलं, पण आम्ही जिंकलो. रस्ता नाही आपण तसं जिंकत होतो. हा होता भुलभुलैया. सो भुलभुलैया मधून आता आम्ही बाहेर पडलोय. आता थोडं जेवणाचं बघतोय, कारण का भूक पण खूप लागले. आणि किती वाजले? 1:15 वाजले. भूक खूप लागले कारण का आम्ही खूप फिरलो. भुलभुलैया काही कामाचा नव्हता आमच्यासाठी तरी. आता पहिलं लंच करूया आणि त्याच्यानंतर पुढचा स्पॉट घेऊया. तर गाईज स्टार्ट आम्ही तिकडून केलं होतं आणि आता आमचा थोडा प्लॅन चेंज झाला, म्हणजे जेवणाचं कॅन्सल झालं. आता बीचची जरा तलप आली आम्हाला, बीचवर जायचंय. सो आता आम्ही बीचवर जातोय. इकडे डेव्हलप होतंय, इकडे मोठा ब्रिज वगैरे बनतोय. नंतरला खूप छान वाटेल. ठीक आहे आपण त्याच्या आधी चालूय. सो पहिला आफ्टर आणि नंतर बिफोर वाला तुम्ही बघू शकता, तुम्ही आलात तर. सो आता बीचवर जाऊया. मी तिकडचं पण दाखवते तुम्हाला. असं नाहीये काही, असं नाहीये बघा. गाईज बघून घ्या तुम्ही या ताईंना, कारण का या ए वाव त्या साईडला मंदिर आहे. बघितलं लगेच सॉरी गाईज. तर मी ताईंचं इंट्रोडक्शन करून देत होती. यांना बघून घ्या. ब्लॉग मध्ये कमी दिसणार आहेत असं यांचं म्हणणं आहे, पण असं नाहीये. या टायमाला खूप दिसतील. नक्की सांगा. पण गाईज मी तुम्हाला मंदिर दाखवते. एक नंबर मंदिर आहे त्या साईडला. वेट दाखवते बघा, हेच आहे ते मंदिर. वाव खूपच छान आहे मंदिर. थोडा डटी आहे पण ठीक आहे, मच्छीमारांसाठी आहे आय थिंक. पण बघा किती साऱ्या बोट आहेत त्या, अनलिमिटेड अनलिमिटेड. आणि हेच आहे मंदिर. गेलं प्लेन. हा बघा ताई काय सांगता, इकडे रेती होती, जाळी आहे इथे, मच्छी पकडताय. हे सांगायचं होतं का? त्याच्यासाठी मला व्हिडिओ ऑन करायला सांगितलं का? ओ माय गॉड, बघितलं का? आपण बीचला आल्यावर तुम्हाला रेती दिसेलच,
तुम्ही बघू शकता बोटी इथे. पण दिसतात. हा बोटी पण आहे. बोटी तिकडे 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 अच्छा त्याच्यामध्ये जायचं मन करतंय, सो आम्हाला जायचंय तिकडे आता. आम्ही 5 पण आम्ही कन्फ्युज आहे, आम्ही तिकडे कसं जाणार, तिकडे गेलो तिथे कसं येणार. हा, तर त्याच्यासाठी थोडा विचार करावा लागेल. ऍज ऑलवेज परत गप्पा सुरू झाल्यात. विरार सारख्या बीचची फिलिंग येत नाही ना. बोट रायडिंग साठी बघा लाईन. बापरे किती पब्लिक आहे गाईज. आपल्याला त्या साईडला जायचंय तर थोडा विचारपूस चालू आहे किती बजेट बसेल ते. बघूया आता किती बसते ते. तर गाईज या साईडने त्या साईडला जायला 50 रुपीज पर पर्सन आहे. आणि आम्ही सुद्धा आता त्या साईडला जातोय. आमचे अर्धे फ्रेंड्स येत आहेत बघा. सो आता त्या साईडचा सुद्धा व्ह्यू आपण घेऊया. गुजराती वाईब्स येते, गुजराती वाईब्स. Come on. गेलाय आमचा, माझा तर कापूस गेलाय जायला पडतंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर गाईज आपण तिकडे होतो लाईट हाऊसच्या इकडे. आणि आता बघा इतकं राऊंड फिरवून आणलंय ना काकांनी. माझे फोटो पण असतात. अशा प्रकारे आपल्या सोबत मोठा स्कॅम झालाय. यायचं होतं तिथून इथे आणि काकाने आम्हाला तिकडून एवढं फिरवून आणलं आणि 50 रुपये घेतलेत. म्हणजे पैसा वसूल करायचा होता म्हणून त्यांनी एवढं घुमवून एकदम आणलं. त्यापेक्षा पैसे कमी घेऊन इथून इथं यायचं एवढं इझी होतं. पण काय आता त्यांचा पण धंदा आहे, काय बोलू शकतो आपण. मंदिराचं काम चालू आहे सो मंदिर जरा बंदच आहे. ठीक आहे पण छान मंदिर आहे बघा. त्या मंदिराच्या अगदी समोरच हे असे फोटोजेनिक आहे. आपण सगळे आता जेवायला जातात. त्याच्या आधी मी तुम्हाला इकडे हे एक्झॅक्टली बघूया जाऊन. काही लोक सगळे तिकडे वेट करतात पण पहिले जाऊन बघूया. जायला तर चांगलं दिसतंय पण छान आहे. गडाची कशी गरज असतात कसं जायचं. गाईस हे तर फोर्टच आहे, खूप मोठा आहे. आणि माणसं बघा कुठून चाललेत ते तेवढ्याची जत्रा. अच्छा स्कूल आहे आणि चर्च सुद्धा आहे हे बघा काहीच या साईडला. आणि वरती आहे सो आपण वरती आले. बघूया आता व्ह्यू कसा दिसतो. माय गॉड पूर्ण बीचचा व्ह्यू दिसतो एकदम भारी. काम रस्त्याचं चालू आहे बघा. चला आता आपण जेवायला जाऊया. सो त्या साईडला चर्च होतं पण बंद होतं ते. आणि साईडलाच एक स्कूल होते. आता जेवणासाठी आपण जातोय. सगळे वेट करतात, माझंच वेट करतात. सो आता जेवून येऊया मग नेक्स्ट स्पॉट मध्ये जाऊया फिरायला. काहीच तुम्हाला पोलीस स्टेशन दाखवते. लहरचे कम नाही आहे इतकं किती आहे रे. पोलीस स्टेशन इतकं चांगलं असेल तर काहीच बोलू शकतो. पण पोलीस स्टेशन फक्त आवडलं. बापरे साईडला पोलीस. त्या साईडला खूप छान व्ह्यू आहेत बट आपल्याला आधी जेवायला जायचंय. सो पहिली पेट पूजा देन घुमना फिरना. सो गाईज आता आमचा लंच जरा लेटच झाला. फुल झालोय आम्ही आणि थोडे एनर्जी आले. जर तुम्ही दुपारी आलात तर रेस्टॉरंट बघूनच या कारण का आमचा जरा पचका झाला. खूप सारे रेस्टॉरंट बंद होते तर आम्हाला थोडस जास्त फिरावं लागलं. 3च्या नंतर बंदच होते सगळे मोस्ट ऑफ. आणि त्याच्यामुळे आम्हाला एक भेटलं स्पेशली हॉटेल उमेश. सो तुम्हाला पण मी सजेस्ट करते की तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा या रेस्टॉरंट मध्ये येऊ शकता. अगदी मार्केटच्या बाजूलाच आहे. इकडून मार्केट स्टार्ट होतंय आणि ते रेस्टॉरंट त्या साईडला आहे. सो तुम्ही नाही मी पोलीस स्टेशन सांगितलंच होतं तुम्हाला त्याच्या अगदी राईट साईडलाच आहे.
सो तुम्ही तिकडे येऊ शकता. आणि आता जरा आपण मार्केट फिरूया. मी तुम्हाला मार्केट पण दाखवते कसं आहे ते एक्झॅक्टली. तर हे बघा, हे आहे तिकडचं म्हणजे दमनचं हे फेमस मार्केट आहे. खूप सारं आहे इकडे, खूप सारे व्हरायटीज आहे. तर बघू शकता इकडचं फेमस मार्केट खूप काही आहे इकडे, म्हणजे ऑल ओव्हर सर्व आहे इकडे. तिकडे जाऊ, तिकडे मार्केट 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 बघा. फुलफुलैया मार्केट आहे वाटतं. काय ताई? छान छान बॅग आहे. सर्व मुलींची विकनेस तर इथेच आहे. मार्केट फिरलो पण ऍज ऑलवेज आम्हाला पाहिजे तसं काहीच भेटलं नाही. पण सगळं होतं, पण आमचे चॉईस थोडं वेगळे आहेत. सो काहीच भेटलं नाही, पण छान आहे. तुम्ही सुद्धा इकडे या, भारी आहे. फेमस मार्केट आहे, सो तुम्ही इकडे नक्कीच या. हे वालं मार्केट होतं पोलीस स्टेशनच्या समोरचं. आणि आता आपण त्याच्याच राईट साईडचं मार्केट फिरायला जातोय. सो गाईज मला ना हॅलो झालं, जेवण झालं, आता हॅलो पण झालं. मला ना इकडचे कलर एकदम ब्राईट दिले तर मला खूप आवडले. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आवडते. सो मला इकडचं हेच फक्त आवडलं. आणि नाईटचा व्ह्यू तर एक नंबरच असेल. सो तुम्ही सुद्धा नाईटला आलात तर खूप आवडेल तुम्हाला, पण यायला ट्राय करा. बाकी ऑल खूप भारी आहे. सो गाईज आता आमचं फिरणं वगैरे कम्प्लीट झालंय आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. त्याच्या आधी जरासं अजून फिरू म्हणजे मार्केटमध्ये, त्याच्यानंतर घरी जाऊ. सो तोपर्यंत बाय. टॅक्सीवाले 6 जणच घेतात. आम्ही येताना तर 7 जण आलो होतो, पण आता जाताना 6 जणच घेतात. त्याच्यामुळे आम्ही दोघी दुसऱ्या टॅक्सीमध्ये आलोय आणि बाकीची आमची गँग मागच्या टॅक्सीमध्ये आहे. सगळं झालंय, खूप वाईट वाटतंय, पण ठीक आहे. आता रूलच आहे 6 जण घ्यायचं, तर काय आपण बोलू नाही शकत. आता डायरेक्ट स्टेशनला भेटूया. बाय. सो गाईज अशा प्रकारे आमच्या घरी जाण्याचा प्रवास सुरू झाला. वापी स्टेशन वरून आपल्याला आता कितीची ट्रेन आहे बघूया आणि मग आता घरी जायचं. तर गाईज नाही म्हणता आम्हाला 5:19ची ट्रेन भेटली फायनली. आणि आम्हाला बसायला पण भेटलं नाही म्हणता. बघू शकता अर्धे आमचे मेंबर बाजूच्या सेक्शन मध्ये आहेत, हाय हॅलो करताय. सो अशा प्रकारे आमची 2025ची दमनची ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. आणि तुमच्यासोबतही मी हा माझा प्रवास शेअर केलाय. सो तुम्हाला कसं वाटतं तर नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.